आज मी इथे खारक म्हणजेच खजूरपासनं इथे सुपारी बनवलेली आहे, जी पचनाला अगदी पाचक आहे, चवीला जबरदस्त. जे लोक खारक खात नाही त्यांना नक्की चारा, त्यांनासुद्धा खारक खायला आवडेल इतकी चवीला जबरदस्त. बनवायला अगदी मोजून 5 मिनटं लागतात, अगदी मोजक्या साहित्यातनं बनते. तर कशी बनवलेली आहे ही सुपारी ती आपण समोर व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा इथे 1 पावपेक्षा जास्त खारक आहे. तुम्हाला जेवढी बनवायची असेल तेवढी बनवून ठेवू शकता. फक्त फ्रीजमध्ये ठेवायची, जेव्हा लागली तेव्हा काढायची. तर ही खारक घेतली, स्वच्छ धुवून घेतली, कारण की काय होतं भरपूरदा वरतून रेती वगैरे असते तर खायला ती कच लागते. मग अडकित्ता किंवा चाकूच्या साह्याने याचे पीसेस करून घ्यायचे. यासाठी पीसेस करताना जेव्हा आपण अंदरची बी काढतो त्यावेळेस ती आठवणीने बघून घ्यायची, आतमध्ये किडा वगैरे तर नाही आहे, अगदी व्यवस्थित बघून साफ करायची असते. कारण की आपल्याला ही कापल्यानंतर आपल्याला धुता येत नाही. कापायच्या आधी व्यवस्थित लगेच धुवून कोरडी करायची, नाहीतर ती फुलते. तर अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहे व्यवस्थित. बघा असे लांब लांब कापून घेतले. तुम्ही हवं तर छोटे छोटे तुकडेसुद्धा करू शकता. तर मी असे लांब लांब केलेले आहेत. आता याच्यात आपण घरगुती साहित्य टाकायचे आहे, जे पचनासाठी आपल्या पोटात गॅस होऊ देत नाही. आयरनची डेफिशियन्सी असेल तीसुद्धा दूर करते. खारीक तशीही आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाची असतेच. तर इथे मी अर्धा चमचा काळं मीठ घातलेला आहे. त्यानंतर काळं मीठ घातलेलं आहे, साधं मीठसुद्धा घालते आहे. तर दोन्ही मीठ घालतो आहे तर जपून घालायचं, नाही तर खारट होण्याची भीती असते. तर इथे साधं मीठ पण घालून घेतलेलं आहे मी. त्यानंतर इथे घालते आहे 1 लिंबाचा रस. तर लिंबू मोठं होतं म्हणून लिंबाचा रस 1 वाटी छान निघालेला आहे. तुम्ही हवं तर 2 लिंबूसुद्धा पिळू शकता. त्यानंतर यात हिंग घातलेला 1 चमचा. हिंगाने गॅस होत नाही पोटात. जिरे घातलेले आहे, जिरेपूड घातलेली आहे. त्याचबरोबर काळी मिरी पावडरसुद्धा घातलेली आहे आणि 1 चमचा थोडीशी पिठी साखर घातलेली आहे. खारीक तशी गोडच असते पण चव छान येते याची म्हणून. तर छान मिक्स करून घ्यायची. भरपूरदा यूट्यूबवर दाखवतातच आपल्याला की जी लिंबाच्या रसात भिजवून ठेवते. माझ्याकडे तेवढी फारशी ऊन येत नाही आणि मला इन्स्टंटवाली करायची होती म्हणून मी अशा प्रकारे केली आहे. तुम्हाला त्याची जर रेसिपी हवी असेल ते सुद्धा मला नक्की कळवा. तर याला छान चोळून सर्व याला लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. आपल्याला खारीकनी तर खूप फायदे होतातच. ॲस्थमासुद्धा छान सांगतात लोक की हे खायचं हिमोग्लोबिन वाढतं. डॉक्टरसुद्धा सांगतात, लोकच काय डॉक्टरसुद्धा खारीक खायला सांगतात ज्यांना ॲस्थमाची प्रॉब्लेम असते. तर अशा प्रकारे चोळून छान लावून घ्यायचं आणि एक छान एअरटाईट डब्यात भरून ठेवायचं. तर मी 2 डब्यात भरून ठेवलेला आहे. एक काचेचा एअरटाईट डबा घेतला, तुम्ही प्लास्टिकचा सुद्धा घेऊ शकता. तर आता हे छान झालेलं आहे. समोर आता इथे बघा काचेचा डबा घेतलेला आहे मी. तुम्ही प्लास्टिकचा सुद्धा घेऊ शकता. तर 1 डबा मी हा भरून फ्रीजमध्ये ठेवला आणि थोडी उरली होती ती मी बाहेर डेली यूजसाठी काढून घेतलेली आहे. आरामात आपली ही 1 महिना आरामात चालते आणि चवीला खूप जबरदस्त लागते. ही 1 महिनाही टिकत नाही, झटपट खतम होते. तर आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.